या एडीसी बद्दल केली नाही की जनतेचा फायदा होतो। जनतेचा फायदा काय आहे की इथं जो अतिरिक्त पैसा आहे किंवा अतिरिक्त भार भरपूर बनावं लागते लोकांना तो भरण्यात म्हणून आमचं आंदोलन मतीन मुल्ला आरटीओ बघतो यांचा एडीसीचा 40-60 आज निवेदन एडीसी बद्दल दिलेलं आहे। एडीसी म्हणजे हे जे आरटीओ मध्ये साहेब जे काम करतात त्यांना एक हे ठेवलेलं नाव ठेवलेलं आहे एडीसी। म्हणजे एडीसी म्हणजे काय, ह्यांचे जे ब्लॅक असते ते व्हाईट करण्यासाठी एडीसी आहे आणि जनतेची जी दिशाभूल करतात ती एडीसी। म्हणजे कुठला तुमचा फॉर्म गेला ना ते फॉर्मवर ह्यांचा एडीसी चा चार्ज लागतोय। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येत्या 24 तारखेला या आरटीओ कार्यालयांनी कारवाई केली नाही या एडीसी बद्दल, आम्ही नावा पण यांना दिलेले आहेत पूर्ण, म्हणून केली नाही 24 तारखेला आम्ही इथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। आज आपण अधिकाऱ्यांची भेट घेतली तर त्यांनी काय उत्तर दिलं? चव्हाण साहेबांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू। त्यांना आम्ही हे व्हिडिओ फुटेज पण दिले आहेत। आता आम्ही मीडिया समोर पण हे व्हिडिओ देणार आहेत। हे एडीसी आतमध्ये बसून लोकांचे पेपर कसे वाचू शकतात, तपास कशी करू शकतात हे लोक। अधिकारीच हे पेपर शासनाचे पेपर एक एडीसी म्हणून कसं तपास करेल, त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आपण हा प्रकार उघडकीस आणलात, हा प्रकार इथल्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हता का? अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार यांना सूचना केलेली होती। आम्ही नाहीतरी 8 ते 9 महिने झाले पत्रव्यवहार केलेला आहे, कुठलीही कारवाई होत नाही। काल पण आम्ही बघितलं आहे, हे ऑफिस 5:30-5 वाजेपर्यंत असतो, 7 वाजेपर्यंत आतमध्ये काम करत बसतात, त्यामध्ये एडीसी असतोय। त्याच्यासाठी आम्ही यांना सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर कारवाई करू। आता बघितलं पाहिजे हे 24 तारखेपर्यंत काय करतात। शाबाजी, खरं तर आज आपलं 19 तारखेला या ठिकाणी आंदोलन होतं या विविध मागण्यांसंदर्भात, परंतु आज आपण 4च लोक आलेले आहेत, नक्की काय कारण होतं हे आंदोलन स्थगित करण्याचं? आंदोलन आम्ही स्थगित नाही केलं आहे। आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं होता 22 तारखेपर्यंत निर्बंध आहे, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला परमिशन नाकारली होती। त्याच्यासाठी आम्ही 4च लोक घेऊन आम्ही इथे आंदोलन आरटीओ कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे। जे आता शहबाजबाईंनी बोलले एडीसी, मी आपले निर्देशात आणून देतो का एडीसी म्हणजे खरा काय काम करतो आरटीओ कार्यालयामध्ये। एखादं जे शासकीय कार्यालय असतो इकडे कोणाला बाहेरचा व्यक्ती पेपर तपास किंवा लॅपटॉपवर काम करू शकत नाही। ते हे व्हिडिओ फुटेज आहे आमच्याकडे, त्या व्यक्तीचं मी नाव घेऊन सांगतो आज तुम्हाला। त्याचं नाव आहे मतीन मुल्ला। हे कार्यालयाच्या आतमध्ये बघा, हे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, मी मीडियाला आम्ही देऊये हे कामं कसे होतात। संध्याकाळीपासून ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे मतीन मुल्ला पूर्ण आरटीओ बघतो। यांचा एडीसीचा आणि साहेबांचा 40-60 आहे, 40-60 हे काम करतात। यांचे पत्रामध्ये साहेबांनी स्वतः दिल्यात की दररोजचे 500 ते 400 लोक या कार्यालयामध्ये येतात। जसं आता आमचे मित्रपक्ष आहेत मनसेवाल्यांचं जे आंदोलनचे पुकारलं आहे अवजड वाहतूक, त्यामध्ये जे पैसे गोळा करण्याचं काम करतो तो हा एडीसी करतो। हा एडीसीचं काम खरा आहे, जनतेला हे माहित नाही की एडीसी कोण असतो। एखादा व्यक्ती आला तो स्वतःचा लायसन करायला, त्याला अशी चक्रा मारायला लावतात तर तो नंतर एडीसी कडे जातो आणि काम करतो की बाई माझं काम करून द्या। दररोजचे हे एडीसीचे हे काम आहेत। संध्याकाळी 5-10ला ऑफिस चालू होतो, 5 वाजता क्लोज होतो। 5च्या नंतर हे एडीसी बसून पैसे गोळा करण्याची कामं करतात। आमची निवेदन एवढाच होता तर जसं बाहेर पब्लिकला जनतेवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा बसवलेला आहे ना, तसंच कॅबिनच्या आतमध्ये पण शासनाचे काम करत आहात तुम्ही, ते कॅमेरा आतमध्ये पण बसून घ्या। आमचं एवढंच निवेदन आहे। निवेदन देण्यामागचं आणि आम्ही निवेदन देण्यामागचं कारण हे आहे, एडीसी म्हणजे काय की एक अनधिकृत पद ह्या इथं काम करते। अनधिकृत पद काम करत असताना त्या पद्धतीनं जे काम होतं इथं, हा आमच्या आंदोलन घेण्याचा मागचा हेतू हेच आहे की जनतेचा फायदा व्हावा। जनतेचा फायदा काय आहे की इथं जो अतिरिक्त पैसा आहे किंवा अतिरिक्त भार जो बुर्धन भरावा लागतो लोकांना, तो भरण्यात नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। आणि ह्या एडीसीमुळं लोकांना त्रास होतोय। आता प्रशासकीय काम करत असतील, चांगलं काम करत असतील, वाईट काम करत असतील हे आम्हाला माहीत नाही, पण प्रशासन हे होते ना, त्यांचं नाव खराब होते ना, प्रतिमा मलिन होते त्यांची। एडीसी एखादा पैसा घेत असेल किंवा दुसरा घेत नसेल किंवा तिसरा घेत असेल किंवा चौथा घेत नसेल, पण एखाद्या एडीसीने पैसा घेतला तर प्रशासन ही खावा। आम्हाला माहिती आहे आज काम होतं कसं काय होतं, हे काम फक्त एडीसीला न करता त्यांनी स्वतः करावं, हेच आमचा ह्या मागचा उद्देश आहे। म्हणून आम्ही हा आंदोलन घेणार होतो
पण आम्हाला परमिशन, पण येत्या 24 तारखेनंतर आम्ही इथं आमरण उपोषणाला बसू. जर यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही नक्कीच या इथं उपोषणाला बसू. नमस्कार, माझं नाव नागेंद्र आहे. मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्यासोबत काय घडलं. मी 7 ऑगस्टला ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय केलं होतं आणि त्या दिवशी ओरल पण दिलेत, लर्निंग लायसन्स एक्झाम पण दिलेत ऑनलाईन ऍज पर गव्हर्नमेंट की स्पेशलेस आहे. तर ऑनलाईन अप्लाय केले, पास पण झालेत. पण आता आजचा डेट आहे सर 19. आतापर्यंत माझं ड्रायव्हिंग लायसन्स लर्निंग लायसन्स आलेलं नाही, कारण पेंडिंग ऍट आरटीओ ऑफिस आहे. सगळेच व्हेरिफिकेशन, आधार ऑथेंटिकेशन, एक्झाम पास झालेत ऑनलाईन, पण आतापर्यंत आलेच नाही. का नाही? का नाही? त्याच्यासाठी तुम्ही एडीसी ला भेटले नसणार, त्यांचं हो. जे कमिशन असते ते भेटलं नसेल, त्याच्यासाठी यांनी थांबवून ठेवलेलं आहे. आणि मला हे तुम्ही हे पुरावा बघा. अशी अनेक जनतामध्ये अशी भरपूर लोक आहेत. माझा ऍप्लिकेशन नंबर पण आहे, तुम्ही बघू शकता चेक करून की काय. मी ते 1-2 एडीसी ला भेटलो तर ते बोलले की तुम्हाला लर्निंग लायसन्स एक्झाम पण द्यायची गरज नाही. मी एक्झाम दिले, म्हणजे अभ्यास करून एक्झाम दिले, ऑनलाईन पास झाले, सगळेच ऑथेंटिकेशन केले, एक्झाम फी पण भरले. पण आता 15 दिवस जाऊन पण लर्निंग लायसन्सचं अप्रुव्हल पेंडिंग आहे. मागणी केली का? नाही, पैशाची मागणी नाही केलेत, पण ते कामच नाही करत आहे. अधिकाऱ्यांना भेटला का आपण? अधिकाऱ्यांना भेटलो, ते बोलतात की तुमचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम? ते बोलतात तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर नाही केलं. मी बोललो तसं काहीच नाही, 3 अटेम्प्ट आहे ऑलरेडी तिथे. मी सेकंड अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्लिअर केले आणि ते लिहिलेलं आहे वेबसाईटवर, आणि आधारनं ऑथेंटिकेशन पण झाले. अशा अनेक समस्या लोकांना, आमचं जे आंदोलन घेण्याचं जे मागचे जे कारण आहे, असे अनेक समस्या लोकांना आलेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्याकरताच आम्ही हे आंदोलन घेतोय. 24 तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार. आता आम्ही जनतेसाठी, म्हणजे जनतेचा फायदा व्हावा यासाठीच आम्ही हे करतोय. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, हे आता आज आपल्याला लाईव्ह तुम्ही दाखवलं तुम्हाला, पण अशा अनेक तक्रारी आमच्यावर अगोदर आलेल्या आहेत आणि ह्या तक्रारीच आम्ही समस्याचे निवारण करण्यासाठीच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे.